वा 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 वा, याला म्हणतात तुर्भे गावाची मानाची पालखी, सारवई माता पालखी। पाहू शकता तुम्ही आपली एकविरा माताच म्हणजे आपली कार्ला निवासी आई माऊलीचा नमस्कार मंडळी, परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आणि मंडळी कशी आहात तुम्ही, मजेत ना? मंडळी आज आलो आपण तुर्भे गावामध्ये आणि तुर्भे गावामध्ये तुम्हाला माहिती दरवर्षीप्रमाणे सारमाई मातेची पालखी निघते, जी एकविराची पालखीच्या 2 दिवसानंतर असते। आणि तो एक सारमाई माताची पालखी कशी निघते, काय असते आणि त्याच्या मागची कहाणी काय आहे हे सर्व आपण जाणून घेऊया। दरवर्षीप्रमाणे त्यांच्या कमानीपासून ते गावाच्या ग्राउंडपर्यंत जिथे ऑर्केस्ट्राचा शोसुद्धा असतो, आणि आज ऑर्केस्ट्राचा शो आहे जिथे मयूर नाईक प्रस्तुत ऑर्केस्ट्रा आहे आणि बरीचशी मान्यवर मंडळी येतील, त्यांना सर्वांना भेटूया आपण। आणि कसं असणार, पालखी निघालेली आहे त्या साईडला, तर आपण डायरेक्ट जाऊया, पालखी कव्हर करूया आणि बाकीचे अजून काय कव्हर करता येईल आणि नवीन यंदा काय बघायला भेटणार आहे आपल्याला सारमाई माता या पालखीमध्ये तुर्भे गावाच्या इकडून। तर चला जाऊया। आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुमच्यापर्यंत नवीन व्हिडिओज येतील। चला, ही सारमाई माताची पालखी पाहू शकता, फुलांनी सजवलेली आहे आणि ग्रामस्थ मंडळाची गर्दी झालेली आहे पाया पडण्यासाठी। आणि पालखी ही तुम्हाला रात्रीपर्यंत बघायला भेटणार आहे आणि कशी असणार आहे काय असं आपण जाणून घेऊया। बघा या साईडला जळवण गावातले पुरुष मंडळी आहेत, त्यांनी मॅचिंग केलेली आहे ग्रे कलरच्या कुर्त्याने। आणि पुढे पाहू शकता तुम्ही बँड पथक चालू आहे त्या साईडला, तिथे पण जाऊया आपण। पहिला आपण पालखी पूर्णपणे बघूया, पालखी कशी सजवली आहे, काय बनवलेली आहे। आणि तुम्ही वरती बघू शकता विठ्ठल रुक्माई म्हणजे आपले पंढरपूर निवासी विठ्ठल रुक्माई यांची पालखीवरती खूप सुंदर असा मूर्ती, बघा किती सुंदर अशी मूर्ती बनवलेली आहे। आणि इथं तुर्भे गावाची मानाची पालखी श्री सारमाई माता व जरीमारी माई माता, मस्त अशी पालखी सजवलेली आहे, फोटोशूट चालू आहे। जाऊया आपण आता पुढे आणि पुढे अजून काय काय कव्हर करता येईल ते सर्व आपण बघूया। पालखीमध्ये मूर्ती बघा किती सुंदर अशी फेस मुकुट आहे, ज्याला आपण चेहरा म्हणू शकतो, किती सुंदर अशी सजवलेली आहे। आणि हा मानपान असतो इथे गुलालाचा, हे बघा या साईडला पाहू शकता गुलालाचा, ते घरी घेऊन जातात गुलाल। आणि पूर्ण सजवलेली पालखी समोर, आणि जवळ मी तुम्हाला दाखवतो हे आपले विठ्ठल रुक्माई आणि ते मानाचे पालखीचा स्लोगन या साईडला पाहू शकता तुम्ही, खूप सुंदर हे सजवले। जाऊयात आपण मंडळी, पाहू शकता असा वारा येत असतं। तुम्हाला माहिती आहे जेव्हा पण आपण गावात पालखी सोहळा असतो, त्या पालखी सोहळ्यामध्ये जे महिला मंडळ असतात किंवा मुली असतात त्यांच्या अंगामध्ये आपल्या देवीचा वारा येतोच। या साईडला बघा आपले मागच्या वर्षी मंडळी उभे सर्व। जाऊया आपण, अजून काय काय तयारी केली। इथं भाऊ भेटलेले आपल्याला आणि त्यांनी सांगितलं आपल्याला, दादा कुर्ते किती लोकांकडे आज? 1200 प्लस झालेले आहेत कुर्ते वाटप झाले सगळ्यांना। 1200 प्लस बरोबर। आणि आजचा जो नियोजन किती वाजल्यापासून ते रात्री किती वाजेपर्यंत हे पूर्ण असणार आहे? हे आता दुपारी 3ला सुरू झालाय, रात्री 12-1 वाजतीलच त्याच्यात। हो हो नक्की। बरोबर। आणि आजचा ऑर्केस्ट्रा शो ते सर्व आपण बघूया, समोरचा बँड पथक आहे तिथे जाऊया आपण। आणि या साईडला पोलीस बंदोबस्त आहेत जे आपल्या पालखी सोहळ्यामध्ये लागतात, ते सुद्धा इथे पोलीस बंदोबस्त आपल्याला बघायला भेटतात आहे। चला मंडळी, बँड पथक पाहू सज्ज झालेलं आहे या साईडला पूर्णपणे, आणि सर्व ब्रास बँड पथक तुम्हाला बघायला भेटतंय इकडे, संपूर्ण ब्रास बँड पूर्ण वाजतोय बघा कसं, या साईडला पाहू शकता तुम्ही।
सुंदर अशी रांगोली काढलेली आहे. तुर्भे गावाची मानाची पालखी या साईडला पाहू शकता रांगोळी, आणि समोर आपल्याला मंदिर बघायला येतं. मरियाईचं मंदिर आहे. जसं पालखीत तुम्ही बघितला सारमाई माताला ठेवलेली होती, तसं आता या मंदिरातून एक मूर्ती बसेल. म्हणजे दोन्ही पालख्यामध्ये एक सारमाई माता आणि दुसरी मरियाई, असं मरियाईची मूर्ती आणि सारमाई मातेची मूर्ती त्या पालखीमधून बसेल आहे. त्याच्यानंतर पुढे मग प्रस्थान करत गावाच्या प्रदक्षिणेसाठी. आणि इथं आपले काही लोक महिला मंडळ सर्व थांबलेले आहेत. या साईडला तुम्ही पाहू शकता बरेचसे मंडळी पालखी आली की पालखीची आरती करण्यासाठी, मानपान असतं सर्व पुरवण्यासाठी सर्व वाट बघतात. आता पालखी थोड्या वेळामध्ये येईल. त्यानंतर एक लाईट शो होणार आहे, ते तुम्हाला थोड्या वेळात दिसणार आहे. फायर शो आपण ज्याला म्हणतो. नमस्कार. या साईडला आता DJ शो असणार आहे. जसं बँड पथक थोड्या वेळा बंद होईल, DJ शो असणार. पण त्याच्या पूर्व या साईडला पाहू शकतो तुम्ही विठ्ठल आणि जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल ही सारमाई माता पालखी सोहळा 2026. याच्यामध्ये नक्कीच गुलाल किंवा फुलं असतील गुलाबाची, ज्याचं स्वागत केलं जाईल पालखी ठेवल्याच्या नंतर इथं. आणि याच्या पूर्व तुम्हाला इथे सुद्धा एक फायर शो बघायला भेटणार आहे. त्या साईडला पाहू शकता तुम्ही. तिकडे विमान आहे, जो तो विमान आणि त्याच्या पुढे तुम्हाला बलून्स दिसतात. त्या व्हाईट बलून्समध्ये पण काहीतरी डेकोरेशनच नक्की करून ठेवलेलं असेल. आणि फायर शो होणार आहे. मला इकडचा जो मागच्या वर्षीचा फायर शो होता ना तो खूप आवडलेला, आणि मला वाटतं यंदा त्याच्यापेक्षा डबल टिबल असणार आहे. तुम्ही समोर पाहू शकता. आणि कसं काय असणार ते सर्व आपल्याला बघायला भेटणार आहे. आतुरताने वाट बघते ग्रामस्थ मंडळी, पाहुणे मंडळी सर्व वाट बघतात आहे कधी पालखी येते. आणि त्याच्यानंतर फायर शो होणार आहे. आणि फायर शो झाल्याच्या नंतर इथून नाच गाणं चालू होईल. त्याच्यानंतर तिकडे त्या साईडला तुम्हाला DJ शो बघायला भेटणार आहे. आणि त्याच्या DJ शो झाल्याच्यानंतर परत तुम्हाला मयूर नाईकचा ऑर्केस्ट्रा सुद्धा बघायला भेटणार आहे. आणि या साईडला छोटे छोटे करवले आहेत. हे बघा इथं पाहू शकता तुम्ही, खूप छानशी तयारी केलेली आहेत. हे बघा लुगडा वगैरे लावून एकदम खूप छान. दीदी तुमचं नाव काय दोघींचा? मैत्रा, नव्या. ओके. आणि किती वेळ लागला तुम्हाला सर्व तयारी करायला? 2 तास. कोणी केली तयारी? मम्मीनी केली. खूप छानशी तयारी केलेली आहे बघा या साईडला. आणि जसं जसं अंधार होईल ना तसं जसं यांची साडी अजून तुम्हाला चमकू दिसणार. ते आता पण चमकतात आहे, पण लाइटिंग वगैरे लावलेली आहे, खूप छान दिसतात. चला बाय. चला मंडळी, ज्याची आपण वाट बघत होतो तो क्षण आलेला आहे. आणि पालखी येते. या साईडला पाहू शकता तुम्ही, पालखी येते. आणि पालखी आली की मग इथं पालखी ठेवणार. आणि त्याच्यानंतर जो लेझर शो होणार आहे तो आपल्याला म्हणजे फायर शो ते बघायला भेटणार. जय माते की जय, जय. उत्साह बघा सर्व महिला मंडळांचा, गावकरी मंडळांचा या साईडला. आणि थोड्या वेळामध्ये हा शो होणार आहे. आणि मग इथून पुढे निघणार DJ वरून. त्याच्यानंतर ऑर्केस्ट्रा शो असणार आहे मयूर नाईकचा. आता सर्व मंडळी मागे येणार. त्याच्यानंतर आपल्याला बघायला भेटणार आहे की काय नियोजन आहे तो आपल्याला आता पूर्णपणे बघायला भेटणार. आय तू तुला गावाची, आय तू तुला गावाची, आय तू तालुके वैसुरी गो, तालुके वैसुरी. आय तू पालखीचे सोयाला गो, पालखीचे सोयाला. आय तू सोयाला सजली, आय तू सोयाला सजली. आय तू हिर्याची सजली गो, हिर्याची सजली. आय तू हिर्याची वेलकम टू दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट. दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंडळी पाहू शकता तुम्ही, विमान निघलेलं आहे दिबा पाटील या साईडला. आणि हा फायर शो होतोय. आमच्या आगरी लोक कराडी व कुणबी संस्कृतीच्या सुंदरचं बघायला आपले स्वागत भेटतंय. आहे. वा 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 वा. याला म्हणतात तुर्भे गावाची मानाची पालखी, सारमाई माता पालखी. या साईडला पाहू शकता तुम्ही विमान. हे बघा, हा उत्साह जल्लोष सर्व आपल्याला सारमाई माता पालखी. तिथं तुम्हाला पुष्पगुच्छ बघायला भेटणार आहे, जो विमानाच्या आतमधून पडणार आहे. हा विमान फुलं पडतील.
नवी मुंबईच्या विमानतळाला सुंदर असं बघणार बरोबर समोरून बघणार हा क्षण हा बघण्यासारखा क्षण आहे. संपूर्ण एक नंबर वाटते बघा या लँड आणि शो काय संपत नाही फायर माझ्या माऊलीचा समोर आवाज आला की पुढच्या 4 महिने आता ती सुरुवात आहे पालखी सोहळ्याची गावकरी मंडळांचा आलेल्या अंगामध्ये खरोखर हे बघण्यासाठी ना भाग्य लागतं तुम्हाला तुमच्या गावात राहण्यासाठी खूप भारी वाटते तो बघायला पार्टी संपते तो फायर शो से संपल्यानंतर तुम्हाला इथे बघायला भेटणार आहे या साईडला हा उत्साह जल्लोष संपूर्ण ग्रामस्थ मंडळाचा बरोबर खूप मजा आहे होणार आहे तर मी विनंती करतोय पहिला सन्मान मकरंद बांधकोटकर यांचा हा सन्मान होईल. अरे मी मकरंदच्या आवाजात आईचं सुंदर असं गाणं आपण ऐकलं आणि एक तयारी बघा नंतर तुम्हाला याची तयारी दाखवतो मी ऐकत असतो थोडासा स्टेज वर जेणेकरून मकरंद पण यांची तयारी मी तुम्हाला नंतर दाखवतो. बघता येईल आपण त्याचे ब्लॉग्स बघत असतो खूप हसत असतो लोकांना कारण हे खूप मोठं औषध आहे आणि त्या मॅचच्या माध्यमातून पूर्णपणे आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून आपण यायचं लाडका अरविंद पाटील यांना भाऊ आपला गावातला तुर्बे गावातला एक कलाकार छानसा कलाकार जे आपल्या गावाचं नाव पुढे नेत असतात आणि सातत्याने त्यांच्या या माध्यमातून साईडला पाहू शकता तुम्ही आणि इथे बघा आमची मंडळी थँक्यू व्हेरी मच सगळे दिवस चालेल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि आपली सगळ्यांची लाडकी शर्टावरती आई माऊलीची फोटो प्रिंट मध्ये आई माऊलीचा उदो उदो या साईडला पाहू शकता ही तयारी
मंडळी या साईडला पाहू शकता दादा लोक मस्त असं नाचत होते, जे आपली कोळी परंपरा मध्ये त्यांनी सुरका नेसलेला आहे. या साईडला पाहू शकता खूप सुंदर असा आणि जो गेटअप केला आणि डोक्यावरती शार्क मासा दादाने केलेला आहे आणि खूप भारी. दादा खूप छान वाटतं तुम्ही जे केलेलं आहे. आणि काहीतरी तुम्हाला अजून एक स्पेशल दाखवतो मी. या साईडला तर आपली माऊली आहेच, आई सारमाई माऊली, पण त्याच्या बॅक साईडला पाहू शकता तुम्ही आपली एकविरा माताच म्हणजे आपली कार्ला निवासी आई माऊलीचा उदो उदो. खूप सुंदर असा हा पहिनावा पाहू शकता तुम्ही. हा प्रेम असतं आपल्या कल्चरचा आपल्या तुम्ही पाहू शकता किती भारी वाटतंय, खरोखर खूप भारी वाटतं. आणि दादानी पण पूर्ण आपली कोली टेपी नेसलेली आणि सुरका खूप छान दादा, खूपच मस्त वाटतंय. एकविरा माते की जय. राज राज काय बोलला मयूर बद्दल? चला मयूर भाई आलेला आहे आपला. आणि एक्साइटमेंट बघा या साईडला या महिला मंडळांचा जो उत्साह आहे ना तो मयूर नाईक साठी थांबलेला होता. आणि मयूर नाईक जसं आला या साईडला आणि जेव्हा आणि मयूर नाईकला बघण्यासाठी ना खूप 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 लोक उत्साहित आहेत. आणि थोड्या वेळ जय डोंगराचे पायाशी हयाई तुझा मंदिर आई माऊली जाऊ जाऊ
जिंकली का? जय! नाम भरलाय तात वकीचा धर्मई आईला देवी वकीचा धर्मई आईला देवी सारमाई माता की अग सहजने माझ्या बाया भूक ध्यान गे सहजने माझ्या बाया भूक ध्यान गे माझ्या बाया भूक अनकोलनी माननी बाया बोलू का सारमाई माते की आता एनर्जी पाहिजे आमची परिताई पण आहे क्या बात आहे सगळे ब्लॉगर्स वगैरे साहित्य दादा क्या बात आहे नायक दादा हे सर्वच कमाल झाली पाहिजे अरे आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी गेल्या आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी गेल्या माझ्या तुझ्या मला बायांचा कधी कशावर कामल्या माझ्या तुझ्या मला बायांचा कधी कशावर काय पाहिजे? अरे ये दादा क्या बात है नम सोनियाचे दागिन्याच्या बाया झाल्या
अगो येत काय पाहिजे बायांना मग त्या सोनियाचे नादान माझ्या बाया थाईल्या गार ग बाया थाईल्या गार माझ्या सोनियाचा हार सोनियाचे नादान माझ्या बाया थाईल्या गार ग बाया थाईल्या गार माझ्या सोनियाचा हार सोनियाचे नादान माझ्या बाया थाईल्या गार ग बाया थाईल्या गार माझ्या सोनियाचा हार सोनियाचे नादान माझ्या बाया थाईल्या गार ग बाया थाईल्या गार माझ्या सोनियाचा हार तुमकेदार सोनारे दादा तुझे कानाला काय काय करू हे झुमक्यांचं जोड जोड खेळाव रे सोना तुम्ही तुमकेदार सोनारे दादा तुम्ही तुमकेदार सोनारे दादा तुम्ही बैठक
डाव्याच्या धक्क्याला रंगीला 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 माझ्या बाया रंगीला 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 माझ्या बाया रंगीला हे बाया रंगीला माझ्या बाया रंगीला हे कमल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी मग काय दादा त्या नटीनं मारली मिठी मला त्या नटीनं मारली मिठी त्या नटीनं मारली मिठी मला त्या नटीनं मारली मिठी नटीनं मारली मिठी मला त्या नटीनं मारली मिठी नटीनं मारली मिठी मला त्या नटीनं मारली मिठी हे कमाल झाली स्वप्नात आली कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी ती राणी मुखर्जी नटी या दादांना माहिती आहे मिठी कशी मारायची बघ बरोबर मारली बघ क्या बात आहे दादा एकदा याला दाखव मॅक दादाला अरे कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी त्या नटीनं मारली मिठी मला त्या नटीनं मारली मिठी त्या नटीनं मारली मिठी मला त्या नटीनं मारली मिठी नटीनं मारली मिठी मला त्या नटीनं मारली मिठी नटीनं मारली मिठी मला त्या नटीनं मारली मिठी मला बघून हसली गाली अशी मारान बंदाची सुपली सोन्याची अशी मारान बंदाची सुपली सोन्याची सुपली घडवी रे सुपली घडवी रे अशी हिरा मला सुपली घडवी अशी हिरा मला सुपली घडवी अशी दरा देवन सुपली घडविली अशी दरा देवन सुपली घडविली दिबा साहेबान दिलर दिबा साहेबान दिबा साहेबान दिलर दिबा साहेबान दिवा साहेबान दिवा साहेबान दिवा साहेबान दिवा साहेबान VIP राणा VIP खाना VIP म्हणून सन्मान VIP राणा VIP खाना VIP म्हणून सन्मान अरे दिबा साहेबान दिलर दिबा साहेबान दिबा साहेबान दिलर दिबा साहेबान दिवा साहेबान दिवा साहेबान दिवा साहेबान दिवा साहेबान अरे दिवान मुलं बदलली रे जिंदगी खास अरे दिवान मुलं बदलल्या तरी कसं बनता मला बाया लोकांना तुम्ही रुसल्या ग बाया लोकांना तुम्ही रुसल्या अरे हे युक्ता बाय काय पाहिजे बाय ना मग गावाचा जल्लोष कारल्यापर्यंत गाजला पाहिजे त्या बात आहे मौलीचा दमल्या का मला थोडं बायका नाचून आवाज आला पाहिजे आय माऊलीचा सारमाई माते की नम सोनियाचे नांदर माझ्या बाया झाईल्या गार ग बाया झाईल्या गार नमस्कार सोनियाचा हार ग सोनियाचे नांदर माझ्या बाया झाईल्या गार ग बाया झाईल्या गार सोनियाचा सोनियाचे नांदर माझ्या बाया झाईल्या गार ग बाया झाईल्या गार नमस्कार सोनियाचा हार ग बाया झाईल्या गार नमस्कार सोनियाचा हार ग सोनियाचे नांदर माझ्या बाया झाईल्या गार ग बाया झाईल्या गार सोनियाचा हार ग वारेल वारेल आता अंगावर वारा आहे मेकअप बिकअप उतरत सर्व आर्टिफिशियल आहे मेकअप नाही उतरणार देखो देखो वाल पिंटू
चला मंडळी, इथे गावकरी मंडळी आहेत सर्व या साईडला. काय बोलतं, कशा वाटतं जल्लोष? आणि आता तुम्ही धिंगाणा अजून घालणार आहे नाही का? किती वाजतील आता हे सर्व? 1 वाजेपर्यंत, म्हणजे 1 वाजेपर्यंत पूर्ण जल्लोष चालू राहणार आहे. सरमाई माते की. चला मंडळी, या साईडला बघा आपली गँग आहे, म्हणजे तुर्भे गावाची रहिवासी आहेत पण आपले मित्रमंडळी आहेत ते सर्व. खूप एन्जॉय जल्लोष केले ते सर्वजण उभे आहेत त्या साईडला. अल्विन, काय बोलशील आजचा जो माहोल आहे त्याच्याबद्दल? अरे बोलायची गरजच नाही, पब्लिकच सांगते की तुर्भे गावाची पालखी कशी असते. तुर्भे गावाचा जल्लोष हा कुठल्याच गावासारखा नाहीये, एकदम डिफरंट असतो. सगळ्या गावातली मुलं, जवळजवळ 1000 ते 1300 कुर्ते आमचे जातात आणि आमच्या गावातली मुलं नियोजन करतात एकदम डिफरंट. तुम्हाला आता बघायला भेटेल एक शो. आणि मॅक गेल्या वर्षी पण आला होता, या वर्षी पण आलास, जयपाल पण आलाय, दोघे पण वाजायला लागेल. मंडळी, आता तुम्ही जे समोरचा बघता तिथे आता फायर शो होणार आहे. बराचसा आराम वगैरे झाला, खूप नाचले वगैरे मंडळी आणि खूप मजा येते. इकडे गणेश आहे आणि टोळ्यामध्ये इकडचा कार्यक्रम सोहळा संपेल तोपर्यंत आपण फायर शो करतो. त्याच्यानंतर बघा ब्रास बँड रेडी झालेला आहे. जसं फायर शो झाला तर लगेच ब्रास बँड सुरुवात करतील आणि मग परत इथून शो चालू होणार पुढपर्यंत जाण्यासाठी. आणि हा उत्साह जल्लोष आपल्याला या सारमाई पालखी म्हणजे तुर्भे गावामध्ये बघायला भेटतंय. खूप मजा आहे, काही पण बोला, वन साइड मजा बाई. मंडळी हे गावाचे कार्यकर्ते आणि जसे
1200 कुर्ते तुम्हाला माहिती आहे, सुरुवातीला सांगितलं आहे मी 1200 कुर्ते होते टोटल, 1200 कुर्ते. बापरे बाप. सही आहे. सर्व मंडळाचे कार्यकर्ते, असे कार्यकर्त्यांमुळे पूर्ण कार्य जो गावातला सर्व पारे पडतो. सर्व उत्साह आहे, मजा आहे, मस्ती करतो. इकडे सुद्धा तुम्ही बघू शकता. इकडे बघा, हे बघा, हा जल्लोष असतो. एक दिवस असतो तो आपल्या वर्षातून गावाची पालखी ओसो जत्रा असतात, सर्व बघायला भेटतं. आणि या साईडला पण बरेचसे गोड जमल्याला थोडा आराम करतात आहे. त्याच्यानंतर तुमचं परत लोक जॉईंट होतील. आता सध्या थोडंसं ज्यूस वगैरे, थंड पाणी वगैरे घेतात आहे. आराम चालू आहे सध्या काही लोकांचा. आणि त्या साईडला काही कसे मंडळी आहेत ज्यांना आराम नको आहे, फक्त आणि फक्त डान्स आणि जल्लोष. ते बघा, तो विमान तो उडते आकाशात. मंडळी या साईडला बघू शकता, ही सारमाई माताची पालखी जल्लोष मजा करतात. असं तर वर्षानुवर्ष करतात, पण पूर्ण गाव पुढाकार घेऊन करतो. हा वर्ष 13वा आहे आणि डेकोरेशन केलेलं आहे बघा फुलांचा, संपूर्ण फुलांचा डेकोरेशन केलेलं आहे. खूप छान. आणि तिथं काही लोक थांबलेले आहेत. जो मांडपान असतो तो मांडपान देण्यासाठी आता पालखी येईल थोड्या वेळामध्ये. मग आरती वगैरे करतील बघा. आता पालखी येणार त्या साईडून, इथून पालखी येईल त्या साईडून. त्याच्यानंतर इथं तुम्हाला दिवे वगैरे लावून तुम्हाला बघायची दिसतं. तर बघा, या साईडला आरतीचा ताट आहे आणि आरती ताटामधून आपल्या आईला, आपल्या मरी आईला, सारमाई मातेला त्यांचा पूर्ण मांडपान पूर्ण करून नारळ हारफूल जो आपण असतो आपण पालखीमध्ये चढवतो, तर संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्याच्या नंतर मग ते लोकसुद्धा पूर्ण जॉईंट होतील नाचण्यासाठी. आणि त्या साईडला बघा, हा हत्ती सोबतच आहे. कंटिन्यू स्प्रे, हार, फुलं, गुलाल हे सर्व चालूच आहे. खूप 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 म्हणजे ना, हा गाव विचार करा, एवढा मोठा गाव एकत्र झालेला आहे. या साईडला सर्व पालखीची वाट बघतात आहे. आणि त्याच्यानंतर परत जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितला, जो मांडपान असणार आहे बघा, प्रत्येकजण आरतीचा ताट घेऊन थांबलेले आहेत. बाई बघा दमला व्हिडिओ करून, बाईला गाडी भारी भेटली बघा. चला मंडळी, या साईडला सर्व आहे बघा, इथं मंडळी थांबलेले आहेत म्हणजे आरतीचा ताट घेऊन. काय बोलाल, कसं वाटतंय तुमच्या गावाला जल्लोष आहे? आणि आता आरतीचा ताट जेव्हा तुम्ही आणले, आरती केल्याच्या नंतर तुम्ही पण जाणार नाचायला? बरोबर. म्हणजे या ताईने तर फुल मजा केलेली आहे. आता तुमची वारी आहे. चला, तर बाई माते की जय. कोण कोण आहे? मामीचा सर्व. बरं, इकडे या साईडला बघा, हा उत्साह, हा जल्लोष आहे आणि याला हा मजा असते बघा. हे आपलं गाव जेव्हा असतो ना, संपूर्ण बघा किती खुश आहेत बघा. आणि जर आरती झाली ना तर मग निघतील बघा. इकडे हा मामा परिवार आहे सर्व इकडं या साईडला, आणि आरतीचा ताट. आणि त्याच्यानंतर त्या साईडला बघा, इकडे माघारी पण आहे तिथे सर्व मंडळी यांचं स्पेशल. नाचायला येतं ना आता परत नाचायला. आता
आरती घेतली बघा, इकडे पण येतात. सारमाई माते की, सारमाई माते की जय. जय